नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 3.2 वर्तुळ प्रकरणातील मराठी मीडियम दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. हा पहिला 3.2 मधला प्रश्न आपण बघूया. चला तर आन्सर 1 आपण पहिल्यांदा कोणत्या प्रकारची वर्तुळ आहेत तर इथे लिहूया. वर्तुळे अंतरस्पर्शी असं म्हणूया. वर्तुळे अंतरस्पर्शी. मग R1 3.5 सेंटीमीटर, R2 4.8 सेंटीमीटर. बघा, याने मुद्दाम आंतरस्पर्शी वर्तुळांमध्ये तुमच्याकडून चूक होते तोच भाग इथे दिलेला आहे. त्यांनी काय केलंय की पहिली त्रिज्या छोटी दिली आणि दुसरी मोठी दिली आणि याचं तर आपण सबट्रॅक्शन करतो R1 - R2, पण त्यापेक्षा आपण असा फॉर्म्युला वापरायचा. अंतर्वर्ती स्पर्शी अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या असं म्हणायचं. मग इथे हे दिलेलं आहे, मग इथे म्हणूया आपण अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या. नाहीतर आपण R1 + R2 घेतलं तर मायनस आन्सर येईल, लक्षात ठेवा. मोठी त्रिज्या काय येणार याची बघा, 4.8 वजा 3.5 बरोबर 8तून 5 गेले, 3 राहिले, 4तून 3 गेला, 1.3 सेंटीमीटर झालं. आपण आता दुसरा प्रश्न करतोय. तो प्रश्न कोणता आहे तो बघूया. त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 3.3 सेंटीमीटर असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. स्पर्शचा टाईप दिलेला नाही. त्यांच्या केंद्रातील अंतर किती? अशा वेळेस आपल्याला या दोन्हींचं उत्तर दिलं पाहिजे. अंतरस्पर्शी पण काढलं पाहिजे आणि बाह्यस्पर्शी पण काढलं पाहिजे. हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील क्वेश्चन 1 आहे. काय दिलंय बघा, वर्तुळे स्पर्श वर्तुळ एवढंच दिले. स्पर्श वर्तुळे. मग त्रिज्या किती दिले बघा, 5.5 सेंटीमीटर व 3.3 सेंटीमीटर अशा दिलेल्या. प्रश्न काय, केंद्रातील अंतर काढा. अंतर काढा. ठीक आहे. आपण आकडा ए देऊया. जर वर्तुळे बाह्यस्पर्शी तर केंद्रातील अंतर बरोबर R1 + R2. मैथिलीना 5.5
प्लस 3.3 इज इक्वल टू 8.8 सेंटीमीटर. मग आपण आता असं करूया, जरा ही लाईन वर घेऊया, इथे लिहूया, बघूया. सॉरी, इथे बी. जर वर्तुळे अंतस्पर्शी तर केंद्रातील अंतर बरोबर मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या मोठी त्रिज्या कोण आहे बघा, 5.5 वजा 3.3. 5तून 3 गेले 2 राहिला, 5तून 3 गेले 2 राहिला. बरोबर आहेत ना? हो बरोबर आहे. सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला स्पर्श वर्तुळांच्या केंद्रातील अंतर 8.8 सेंटीमीटर व 2.2 सेंटीमीटर संपला. अशा प्रकारे आपण स्पर्श वर्तुळांवरील 1 मार्काचे प्रश्न संपवलेले आहेत. आपण आता पुढचा भाग बघूया उद्या.